8 महिन्यांनंतर खडकवासल्यात फेर मतमोजणी। व्हीव्हीपॅट मधील वोटर स्लिप गहाळ। आक्षेपावर निवडणूक अधिकारी निरुत्तर। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला। त्यातच खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम पडताळणीला सुरुवात झाली। मात्र या प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनमधील वोटर स्लिप गहाळ असल्याचा आक्षेप घेण्यात आला। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी हा आक्षेप घेतलाय। त्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि एकूणच ही प्रक्रिया थांबवण्यात आली। आम्ही इलेक्शनच्या काउंटिंगच्या पहिल्या मशीनीपासून त्या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवतोय की मशीन टेम्परिंग झालेलं दिसतं ते, त्या ठिकाणी मशीनमधले रिजेक्ट हे चुकीचे दिसतात ते, त्याच्यामुळे आम्हाला व्हीव्हीपॅट मध्ये चिठ्ठ्या मोजून मिळाव्यात आणि तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आम्हाला त्या ठिकाणी मिळावे। आज रोजी आम्हाला या ठिकाणी मशीनचं काउंटिंग रिकाउंटिंग बघण्याकरता त्यांनी इथं बोलवले, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात येते की आम्ही फक्त मशीनमधले आकडे दाखवू, चिठ्ठ्या काय आम्ही तुम्हाला मोजून देणार नाही। या गोष्टीचा आमचा निषेध आम्ही व्यक्त करून राज्यातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणी घेण्याची मागणी केली होती। त्यात आजच्या प्रक्रियेत केवळ ईव्हीएम मशीन पडताळणी आणि मॉकपोल याचीच तपासणी होणार होती। त्यानुसार तपासणी केल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी यांचं म्हणणं आहे। ईव्हीएम मधील डेटा डिलीट केल्याशिवाय मॉकपोल घेता येत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्याला माहितच आहे की मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या वेळेला केलेला नोंदणी ही सीयू मध्ये होते, त्याचबरोबर व्हीव्हीपॅटच्या स्लिपमध्ये होते। सीयू मधला आज दाखवणार आहोत, व्हीव्हीपॅट ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे रँडमाइज केलेला आहे, पण आता ह्यांनी 2 केंद्र दाखवलेले ती केंद्र आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।